परमेश्वराचा प्रवास. सौभाग्यवती यमुनादेवीचा उजवा पाय निळसर व डावा पाय गुलाबी आहे. यांचे रहस्य पुढील प्रमाणे आहे. अर्धनारीश्वर शिवावतार. यात भगवान शंकर यांचे अर्धे शरीर पुरुष म्हणजेच शिव तर अर्धे शरीर स्त्री म्हणजेच पार्वती आहे, शक्ती आहे. भगवान शंकराने हे अर्धनारीश्वर स्वरूप का धारण केले, त्यामागचा उद्देश काय? तर शिवपुराणानुसार ब्रह्माजीने सृष्टीची उत्पत्ती सुरू केली. त्यात प्रथमतः पाणी तयार केले. त्यानंतर जीव, जंतू व मनुष्याची उत्पत्ती केली. परंतु सृष्टिकार्य पूर्ण झाल्यावर त्यात पुढे वाढ झाली नाही किंवा विकास झाला नाही. म्हणजेच ब्रह्मानिर्मित जीव, पशुपक्षी, मानव यांच्यात वाढ झाली नाही. भगवान विष्णू यांच्या सूचनेनुसार ब्रह्माजीने भगवान शंकर यांची आराधना, तप सुरू केले. महादेव प्रसन्न झाले. प्रगट होऊन ब्रह्माजीला मार्गदर्शन केले. यात भगवान शंकराने ब्रह्माला मैथुन सृष्टी याविषयी माहिती दिली. मैथुन सृष्टीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी भगवान शंकरने ब्रह्माला अर्धनारीश्वर स्वरूपात दर्शन दिले. यात शरीराचा एक भाग पुरुष म्हणजेच शिव तर दुसरा भाग स्त्री म्हणजेच शक्ती तत्वाचा होता. यात त्यांचा एक पाय निळा तर दुसरा पाय गुलाबी होता. भगवान शंकर पुरुष तर माता पार्वती प्रकृती आहे. पुरुष व प्रकृती एक झाल्यास सृष्टीची वाढ होते. हेच विज्ञानाने वैज्ञानिक भाषेत मान्य केले आहे व समजावून सांगितले आहे. विज्ञान म्हणते की मनुष्यात 46 गुणसूत्र असतात, ज्यात गर्भधारणेवेळी पुरुषाचे 23 व स्त्रीचे 23 गुणसूत्र असतात. स्त्री व पुरुषाचे हे 23 गुणसूत्र मिळून संतती 46 गुणसूत्रासहित उत्पन्न होते, की जे भगवान शिव यांचे अर्धनारीश्वर स्वरूप दाखविते. हे विज्ञानाला आता माहीत झाले असून परमेश्वराने हे सृष्टी आरंभीच्या आधीच अर्धनारीश्वर स्वरूपात दाखविले आहे. हरिहर अवतार. भगवान शंकर व विष्णू यांनी हरिहर, हरि म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव, असा हरिहर अवतार धारण करून हेच दाखवून दिले आहे. यात देखील एक बाजू गुलाबी रंग तर एक बाजू निळ्या रंगाची आहे. श्रीकृष्ण अर्धनारीश्वर. भगवान कृष्ण व माता रुक्मिणी यांनी देखील एक स्वरूप होऊन अर्धनारीश्वर अवतार धारण केला, ज्यात शरीराचा एक भाग निळसर तर दुसरा भाग गुलाबी आहे. दत्तात्रेय स्वरूप. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव एकत्र येऊन जे दत्तात्रेय स्वरूप धारण केले, त्यात देखील एक भाग निळा तर दुसरा भाग गुलाबी आहे. आता अर्धनारीश्वर त्यागून पूर्ण अवतार धारण. सृष्टी आरंभी पूर्वीचे हेच पुरुष श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती अर्थात भगवान कल्की व प्रकृती सौ यमुनादेवी कर्डिले यादवराजे आता हजारो वर्षांनी पृथ्वीवर अवतरित झाले आहेत. यांच्या देखील शरीराचा एक भाग निळसर तर दुसरा भाग गुलाबी आहे. यावरून
हे सिद्ध होते की हे पहिले एक होते, आता वेगळे झाले. हे जगाच्या आरंभीपासूनच आहेत, आता पृथ्वीवर प्रगटले आहेत. संशोधक व्ही.बी.के. ट्रस्ट, शिरूर. पत्ता कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.